नमस्कार रसिक श्रोते हो. ऐकणार आहोत कथा दोघी. दोघी म्हणजे आई आणि ती. बरं का, ऐकूया. फोनची रिंग वाजली तशी तिच्या कपाळावर आठी पडली. एवढ्या घाईत कोण? नवरा फोन घेऊन स्वयंपाकाच्या ओट्याजवळ आला आणि म्हणाला, घ्या, तुमच्या मातोश्री आहेत. ती एकदम कणकेने भरलेला हात हलवत म्हणाली, आत्ता नको उचलूस, मला बोलायला पण वेळ नाही. स्वयंपाक, देवीची रांगोळी, नैवेद्य, आरती सगळं बाकी आहे. कट कर फोन, उगाच सकाळच्या घाईत फोन करतेही. त्याने नाईलाजाने खांदे उडवले आणि फोन कट केला. परत हार करताना वाजला. ती फोनकडे बघून नुसती बडबडली, आई, अगं खूप घाई आहे, ऑफिसमध्ये गेल्यावर करते ग माय तुला फोन. तो हसून म्हणाला, हे फोन उचलून सांग ना. ती म्हणाली, तुला नाही कळणार, फोन घेतला की 10 मिनिटं गेलीच समजायची. आज इथे मिनिटांचा हिशोब आहे रे बाबा. रोज अंगावर पंजाबी जीन्स चढवली की निघता येतं, पण ऑफिसमध्ये साडीचा फतवा निघालाय आणि आम्हालाही तेवढाच आनंद छान साड्या नेसण्याचा. पण त्यासाठी किमान रोजच्या धावपळीतला अर्धा तास बाजूला काढावा लागतो. हिच्याशी आत्ता बोलत बसले तर सगळंच राहून जाईल. करेन मी तिला फोन. म्हणत तिने देवापुढे रांगोळी काढली, तिच्यासाठी वेणी विणली, खमंग तुपावर खिरीचा नैवेद्यही झाला. तिची धावपळ बघून मग गॅलरीत जाऊन त्यानेच फोन घेतला, अगदी काही अर्जंट नाही ना हे जाणण्यासाठी. पण तसं काही नाही म्हणून मग त्याने तिला सांगितलं देखील नाही, पण तिला म्हणाला, फोन कर ग आईला नक्की. मंद अगरबत्ती, किणकिण टाळावर ऊर्जा देणारी आरती झाली. देवघरातल्या देवीला हात जोडताना तो सकाळपासून ऊर्जेने घरभर प्रसन्नता पसरवणाऱ्या आपल्या देवीला म्हणजे गृहलक्ष्मीला निरखत होता. साडी ती अगदी गोड दिसत होती. ती निघणार तेवढ्यात परत आईचा फोन वाजलाच. ती पायऱ्या उतरत फोनवर बोलू लागली, आई, अगं घाईत काय फोन करतेस? किती धावपळ आहे माझ्या मागे. कालपासून नवरात्रामुळे 2 स्वयंपाक सुरू आहेत, उपास आणि बिनउपास. त्यात सगळी तयारी पूजेची. तुझा जावई काय नुसता सोळं घालून मिरवतो. हार, वेणी, नैवेद्य सगळंच बघावं लागतं आणि तू अशा घाईत फोन करतेस. आज तर मी माझ्या उपासाचा डबा देखील करू शकले नाही. अगं, आज ऑफिसमध्ये कामवाल्या मावशींच्या ओट्या भरायचं ठरलंय. त्याचं सामान पॅक करत बसले, मग राहिलं उपासाचं थालीपीठ करायचं. जाऊ दे, आपण रात्री बोलायचं का? आई, सॉरी, पण तू समजू शकतेस ग तुझ्या लेकीला. असं म्हणत तिने फोन ठेवला देखील. ऑफिसमध्ये सगळ्यांची एकच झुंबड फोटो काढण्यासाठी, त्या मावशींच्या ओट्या भरण्याची. काही चहापाणी पोटात ढकलून सगळ्या परत आपल्या आपल्या टेबलावर कामाला लागल्या. जेवणाची वेळ झाली तसं पोटात कावळे ओरडायला लागले. हिने बेल दाबून चपराशी मामांना बोलवलं, मामा, खालून 2 चिप्सची पाकिटं आणून द्या ना, आज डबा नाही आणला गडबडीत. मामा म्हणाले, मॅडम, तुमच्यासाठी मगाशीच डबा आला आहे. कोण होतं माहीत नाही, पण तुमचा डबा आहे असं सांगितलं. तुमच्या जेवणाच्या टेबलावर मी नेऊन देखील ठेवलाय. हात धुवून ती टेबलाजवळ आली. तिनं डबा सगळीकडून निरखून पाहिला, ओळखीचा वाटत नव्हता. तोपर्यंत सगळ्या मैत्रिणी जमल्या. चला, भूक लागली म्हणत सगळ्यांनी डबे उघडले. तिनंही उघडला. राजगिऱ्याचा शिरा, थालीपीठ, चटणी एकदम भरपूर दिलेलं होतं. तिनं सगळ्यांना वाटलं. पण मनात प्रश्न मात्र कायम होता, कोणी पाठवलं असेल?
या विचारात तिनं शिऱ्याचा पहिला घास घेतला आणि तिच्या तोंडून शब्द आले, आई. तिला सकाळचं फोनवर केलेलं दुर्लक्ष आठवलं आणि एकदम रडूच फुटलं. मैत्रिणींना सगळं सांगितलं. सगळ्यांनाच आपापल्या आईची आठवण आली. संध्याकाळी घरी येताच नवरोबाने हसून विचारलं, कसा होता आजचा फराळ? ती म्हणाली, तुला कसं कळलं? तो हसतच म्हणाला, मीच तुझ्यापर्यंत पोहोचवला तो डबा आणि आता 8 दिवस पोहोचवायचा असं माझ्या सासूने कबूल करून घेतलंय माझ्याकडून. मग मी पण तयार झालो. म्हटलं तेवढीच आपल्या लक्ष्मीची सेवा. ती एकदम लाजली, पण तो मात्र खळखळून हसला. तिने पटकन दिव्यामध्ये तेल घातलं, काजळी दूर सारली, रात्रीच्या आरतीची तयारी केली आणि देवीला नमस्कार केला. तेव्हा तिला तिथे देवीच्या जागी आईचाच चेहरा दिसत होता. तिने आईच्या व्हॉट्सअपवर लगेच एक चारोळी पाठवली. तारेवरच्या कसरतीमध्ये हात दिला तू सावरण्यासाठी. तारेवरच्या कसरतीमध्ये हात दिला तू सावरण्यासाठी. स्त्री शक्ती ही ताकद आहे एकमेकींना उभारण्यासाठी. स्त्री शक्ती ही ताकद आहे एकमेकींना उभारण्यासाठी. खरोखरच रसिक श्रोते हो, किती सुंदर लेख आहे. लेखिका माहीत नाहीत, पण खरोखरच मलाही माझ्या आईची आठवण झाली. आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी व्यक्ती असतात की ज्या न समजता, त्यांना आपण न सांगता अगदी आपल्यासाठी त्या गोष्टी करायला त्या कायम आपल्यासोबत असतात, आपल्या पाठीशी असतात. तुमच्या आयुष्यातली अशी कोणती व्यक्ती आहे किंवा आईबरोबरची तुमची एखादी आठवण मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला नक्की आवडेल. मनापासून धन्यवाद.